वसई विरार शहर महानगरपालिकेच्या काही उद्यानांमध्ये सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी येणाऱ्या आजूबाजूच्या जनतेची गरज लक्षात घेऊन त्या वेळेला एका चांगल्या विचाराने ज्या उद्यानात मोकळी जागा होती अशा जागेत व्यायाम करण्यासाठी ओपन जिम ह्या नावाने व्यायाम करण्याचे साहित्य उपकरणे लावण्यात आले होते। त्याचे सर्व जनतेने स्वागत देखील केले। जसजसे उद्यानांमध्ये फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या जनतेला या उपकरणाविषयी ओपन जिम विषयी माहिती मिळू लागली त्याप्रमाणे लोकांचा सहभाग देखील वाढू लागला। ज्या उद्दिष्टाने उपकरणे ओपन जिम चालू करण्यात आली होती ते उद्दिष्ट सफल होऊ लागले, परंतु गेल्या 1-2 वर्षापासून काही ओपन जिम आणि उद्यानांमधील एक साहित्य तुटू लागले आहे, मोडकळीस आलेले आहेत। त्याविषयी व्यायाम करणाऱ्या जनतेने व गार्डनमध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांनी महानगरपालिकेमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही दाद देत नाही। सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे जनतेने वारंवार कामाबद्दल कोणाला सांगावे ही मोठी समस्या बनली आहे। कारण वरिष्ठ नागरिक, शाळेतील मुले तसेच रोज मॉर्निंग वॉक व इव्हनिंग वॉक साठी येणाऱ्या सर्वच स्तरातील जनतेत नाराजीचा सूर दिसत आहे। उद्यानातील व्यायाम करण्याचे साहित्य, उद्यानातील लहान मुलांसाठी लावलेली खेळणी सर्वच तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत आहेत। गुड मॉर्निंग सर। कैसे चल रहा है जिम? जिम की व्यवस्था तो बहुत हालत खराब है। ये देखिए, आप हिले डुले देख सकते हैं। 1-2 साल से एक्चुअली बहुत जन ने कंप्लेंट भी की है, मगर इस पे कुछ काम नहीं हो रहा। लेकिन इधर सब इक्विपमेंट टूटे हैं ऐसा लगता है आपको? नहीं, 100% में से 70% टूटे हुए हैं। ये देखिए, आप इसको भी देख सकते हैं, सब गए हैं। ओके। ये साइकिल की हालत खराब है और इसकी भी हालत खराब है। एक पे पैडल नहीं है। ओके। लोग बोल के थक गए हैं, मगर इस पे काम नहीं हो रहा है। देखते कभी गवर्नमेंट इस पे कार्रवाई करेगी। चलो देखते हैं। थैंक यू सर। सदर बाबतीत आम्ही स्वतः गेल्या वर्षभरापासून माननीय आयुक्त साहेब तसेच त्यावेळचे कार्यकारी अभियंता, उद्यान विभागाच्या उपायुक्ता तसेच सहाय्यक उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्त या सर्वांना तक्रार करून देखील काम अजून देखील होत नाही। म्हणून वसई विरार शहर परिसरातील जनतेची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर इलेक्शन घेऊन नगरसेवक, सभापती व महापौर निवडून यावेत, जेणेकरून आम्ही आमची रखडलेली कामे त्यांच्या समोर सांगू आणि जनतेची कामे पूर्वीप्रमाणे लोकप्रतिनिधीद्वारे जलद गतीने सुरू होतील।